आजच्या पिढीचा एक अत्यंत धडाडीचा दिग्दर्शक आणि लोकमान्य टिळकांसारख्या एका अफाट व्यक्तिमत्वावरती पहिलाच चित्रपट करून पदार्पण करणारा असा दिग्दर्शक अर्थात ओम राऊत याचं. ओम, प्लीज टेक अ सीट. थँक्यू पूर्वी. खरं तर मला वाटतं शाळेनंतर असं पहिल्यांदाच आपण समोरासमोर येऊन गप्पा वगैरे मारतोय. ॲक्च्युली मी सगळ्यात आधी दूरदर्शनचे खूप आभार मानीन, कारण माझी आई आणि लोकमान्याची निर्माती नीना राऊत, तिने 18 वर्ष इथे निर्मिती केली वेगवेगळ्या कार्यक्रमांची, आणि त्याच स्टुडिओमध्ये मला आज तुम्ही बोलवलं त्याबद्दल मी कार्यक्रमाचे निर्माते आणि संचालकांचे आभार मानतो. थँक्स ओम. किंबहुना तुला मला नक्की सांगायला आवडेल की आदेश बांदेकर जेव्हा या स्टुडिओमध्ये आला होता तेव्हा ताकदी नदींचं सगळं शूटिंग इथे चालायचं, त्यामुळे तो खूप नॉस्टॅल्जिक झाला होता आणि त्याला सुद्धा अगदी त्याने वारंवार नीनाताईंचा उल्लेख केला होता. त्यामुळे आज पुन्हा एकदा तसंच काहीतरी घडतंय. पण मुळात मला पहिला प्रश्न हाच विचारायचा होता की नीना राऊत या इथल्या सह्याद्रीच्या अत्यंत कल्पक निर्मात्या, आणि त्यांनी एक काळ गाजवलेला आहे ताकदी नदीन आणि अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून, तर त्या निमित्ताने इथे तुझं बऱ्याच वेळेला येणं झालं असेल ना? भरपूर वेळा. म्हणजे ॲक्च्युली इथं काय म्हणतात ते, ह्या स्टुडिओमध्ये तेव्हा एंट्री ह्या बाजूनी होती, आज येताना इकडनं आलो, वरती पॅनल आहे, त्यामुळे बहुतेक वेळ मी इथे बसलेलो असायचो कॅमेऱ्याच्या मागे. रात्री उशिरापर्यंत जेव्हा आईचं इथे शूट चालायचं तेव्हा बालमोहनमध्ये होतो आपण. शाळा संपल्यावरती सगळेजण घरी जायचे, पण मी आईकडे इथे स्टुडिओमध्ये येऊन बसायचो बऱ्याचदा. आणि खूप आय थिंक तेच एक प्रकारचं बाळकडू होतं कुठंतरी. पडद्यावरती कॅमेराच्या पुढं राहण्यापेक्षा कॅमेऱ्याच्या मागे राहून ज्या गमती होत्या त्या मी खूप लहान वयात बघितल्या. आणि आय थिंक दॅट इज वॉट मेड दॅट इज हाऊ इट स्टार्टेड. येस, डेफिनेटली. पण तरी सुद्धा फक्त कॅमेराच्या मागे राहिलेला नाही ओम, कॅमेराच्या पुढे सुद्धा त्याने काम केलंय. त्या मुद्द्यावर आपण नंतर येऊया. पण मुळात आजोळची सगळी शैक्षणिक बॅकग्राऊंड होती, त्यानंतर आईची निर्मिती संस्थेकडे असलेला कल किंवा निर्मितीकडे असलेला तिचा कल, वडील पत्रकारितेमध्ये, तर ह्या सगळ्या कॉम्बिनेशनचा लहानपणी तुझ्यावरती कसे संस्कार होत होते? खूप वेगळ्या प्रकारचं आय थिंक अपब्रिंगिंग होतं माझं. म्हणजे आता जेव्हा मी माझ्या इतर मित्रांबरोबर बोलतो किंवा इतर गोष्टींची जेव्हा चर्चा होते, आय थिंक आय हॅड अ व्हेरी डिफरंट चाइल्डहुड. आणि तेच कुठेतरी ह्याला कारण असेल की एकीकडे वडील पत्रकारिता, त्यांचं राजकीय आणि सामाजिक आयुष्य, दुसरीकडे आईच्या कडनं आलेली क्रिएटिव्हिटी, प्रोडक्शन, निर्मिती. हे माझे आजोबा, माझ्या आईचे वडील हे खूप मोठे फिल्म एडिटर होते. त्यांनी 5 नॅशनल अवॉर्ड, कॅन्समध्ये अवॉर्ड्स, असे त्यांचं कारागिरी तर खूप मोठी राहिलेली आहे. त्यामुळे लहानपणी आय थिंक जेव्हा म्हणजे जे वेगवेगळे शॉट्स असतात ना, किंवा बॅड कट्स आणि जम्प कट्स आणि टॉप अँगल शॉट, आणि हे जे जार्गन जे असतं, ते प्रकारचं जार्गन होतं. आणि त्याचा अर्थ, त्याचा योग्य अर्थ मला खूप लहानपणी, म्हणजे बहुतेक मी 2री-3रीत असताना मी पहिल्यांदा फिल्म एडिटला गेलो होतो माझ्या आजोबांबरोबर. अँड आय थिंक ॲटलीस्ट दॅट इज वॉट आय रिमेंबर. त्याच्या आधी मी कधी गेलो असेल तर मला माहिती नाही, पण तेवढं लहान असताना मी ते स्टीमबॅकवरती फिल्म कट करून, जी आता ऑब्व्हियसली होत नाही पण प्रिन्सिपल रिमेन्स द सेम, ते मी खूप लहान असताना बघितलं. मला वाटतं की त्याच्यामुळे माझं जे फाउंडेशन असतं, जे बेसिक्स असतं, तो पाया खूप मजबूत होत गेला. बरोबर. आणि आय थिंक दॅट इज मे बी द सक्सेस वेअर आय कुड डू वॉट आय इंटेंड टू डू. नक्कीच. आणि मला असं वाटतं की अनेक कलाकार असतात जे खूप कल्पक असतात, क्रिएटिव्ह असतात, प्रतिभा संपन्न असतात, पण सामाजिक भान ठेवून
ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं खूप कमी जणांकडे स्किल असतं आणि त्यांच्यापैकी एक ओम आहे. या मुद्द्यावरती आपण परत येणारच आहोत. पण ओम, आता मी मगाशी तुम्हाला जे म्हणलं की ओम फक्त पडद्यामागे काम करणारा कलाकार नाही, त्याने पडद्यावर सुद्धा काम केलेलं आहे. कारण शाळेत असताना ओम असंख्य नाटकातनं काम करायचा. तो एक नाटकांचा ठरलेला हिरो होता. विद्या पटवर्धन यांच्या नाटकांमध्ये शाळेतनं काम करायचा. पण तेव्हासुद्धा फक्त तो शाळेत काम करायचा नाही, त्याने दूरदर्शनच्या काही हिंदी दूरदर्शनवरच्या 1-2 सिरियलमध्ये काम केलेलं आहे. करामती कोट नावाच्या एका सिनेमामध्ये तो प्रोटॅगॉनिस्ट होता त्या सिनेमाचा. व्यतिरिक्त असंख्य गोष्टी आहेत. ज्याचा त्याचा प्रश्न नावाचं एक नाटक होतं, ज्याच्यामध्ये टीनेजमध्ये तो काम करत होता, तिथेही तो प्रोटॅगॉनिस्ट होता. सो अभिनयाचा प्रचंड मोठा पोर्टफोलिओ आहे तुझा. मी त्याच्यातली खूप कमी उदाहरणं सांगितली आहेत. तर ते सगळं कुठे गेलं ह्या सगळ्या प्रवासात? पूर्वी मला तेव्हा जेव्हा यांनी सांगितलं की तू तुझ्या कार्यक्रमात इंटरव्ह्यूला मला यायचं, तर आय वॉज ॲक्च्युली स्कॅर्ड. बिकॉज खरं सांगायचं तर खूप काय म्हणतात ते सापळे असतात आपले कपाटात लपवून ठेवलेले, ते तुझ्याबरोबर बोलताना बाहेर येणार हे मला माहिती होतं. परंतु आय डिडंट नो दॅट यू वुड गो सो डीप. पण येस, अभिनय मी लहान असताना खूप करायचो. मला अभिनयाची खूप आवड होती. पण नेहमी ना अभिनय करताना एक सारखं वाटायचं की आपण जे आपल्याला अभिनय आपल्याला करायला मिळतो आहे, आपल्याला कॅमेऱ्यावरती दिसायला मिळतं, ह्या सगळ्या गोष्टींचं एक अट्रॅक्शन डेफिनेटली होतं. परंतु ते करत असताना त्या कॅमेऱ्याच्या बाजूला खुर्चीत एक माणूस बसलेला असायचा किंवा एक स्त्री बसलेली असायची आणि ती आपल्याला काय करायचं ते सांगायची किंवा तो आपल्याला काय करायचं ते सांगायचं. माझ्या आईला मी बघायचो आणि काय म्हणतात ना, वो कठपुतली का खेल है ना, बरोबर आहे, वो कठपुतली का खेल करने वाला कठपुतली तो बहुत बढ़िया दिखता है, पर ऊपर से जो कठपुतली चलाता है उसमें कुछ और मजा है. तर मला ते किंग मेकर होण्यामध्ये खूप त्याचं अट्रॅक्शन खूप जास्ती होतं. तो तिथं बसून काय सांगतोय तर ते बघण्यामध्ये आणि तिथनं कसं दिसतं जग. आय थिंक द ड्राईव्ह ही जी आहे ती एक गोष्ट सांगण्याची ड्राईव्ह आहे. बरोबर आहे. ती गोष्ट सांगण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या काय म्हणतात ते इन्स्ट्रुमेंट्सचा आपण वापर करतो. सिनेमा ही जी गोष्ट सांगायची पद्धत आहे त्याच्यामध्ये नट होणं किंवा पडद्यापुढे कलाकार होणं हे त्याच्या मागचं टूल आहे. बरोबर आहे. पण आय थिंक द कोर लाईज इन ज्याला ऑटर म्हणतो, विच इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑथर अँड डिरेक्टर. सिनेमा इज अ ऑटर्स मीडियम, राईट. सो जो ऑटर जो आहे तो ऑटर हा दिग्दर्शक असतो आणि ही त्याची गोष्ट असते आणि त्याचं मीडियम आहे. बरोबर. त्यामुळे मला त्याच्याकडे काय म्हणतात ते अट्रॅक्शन जास्ती होतं आणि मी ते करायचं ठरवलं. पण येस, अभिनय करायला खूप मजा यायची. अभिनय करायला मला आजही खूप आवडतो, परंतु तो माझा आज पेशा नाहीये. आज दुसऱ्या गोष्टी करायच्या आहेत. that's what it is. पण पेशा नसला आणि छंद जरी असला किंवा आवड जरी असली तरी त्याच्याकडे अधनमधनं वळता येतं. त्यामुळे ओम जर तुम्हाला पडद्यावरती दिसला तरीही फार तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुझं शिक्षण झालं शाळेतलं आणि त्यानंतर इतकी स्ट्रॉंग बॅकग्राऊंड कुठेतरी जर्नलिझमची होती, त्याचबरोबर सिनेमॅटिक दृष्ट्या सुद्धा स्ट्रॉंग बॅकग्राऊंड होती. असं असताना अचानक तू इंजिनिअरिंगकडे कसा वळलास आणि आईबाबांनी तुला त्याबद्दल पूर्ण सपोर्ट दिला होता? हो, नाही, ॲक्च्युली खूप गमतीशीर प्रकार होतो. त्याला जबाबदार स्टीवन स्पीलबर्ग हा नावाचा दिग्दर्शक आहे. कारण मी जेव्हा लहान होतो तेव्हा म्हणजे आपण जेव्हा लहान होतो, आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा 95 का 96 साली, मला आठवत नाही एक्झॅक्टली, स्पीलबर्गचा ज्युरासिक पार्क नावाचा चित्रपट रिलीज झाला होता आणि मला नशिबाने ज्युरासिक पार्कच्या प्रीमियरला जाण्याची संधी मिळाली आणि मी तो चित्रपट माझ्या आईबरोबर गेलो होतो आणि मी तो चित्रपट बघत होतो आणि तेव्हा ट्रेलर्स वगैरे हा प्रकार फार कमी होता. म्हणजे भारतात आपल्याकडे परदेशी चित्रपटांचे त्यामुळे असं काही प्रकरणच नव्हतं की स्पीलबर्ग काय आहे नाव हे सुद्धा मला माहिती नव्हतं की कोण स्टीवन स्पीलबर्ग. पण जेव्हा मी तो चित्रपट बघायला गेलो आणि मी प्रीमियरला तो सगळा माहोल बघितला आणि तो चित्रपट बघितला, तुला सांगताना देखील माझ्या अंगावरती शहार येतो की हे बघून मी वेडा झालो. मी म्हटलं की हे काय आहे की हे शूट करणं किंवा अशा प्रकारचं करणं हे अशक्य आहे. त्याच्यात भन्नाट लिखाण खूप
खूपच प्रभावी. स्क्रीन प्ले ज्या प्रकारे त्यांनी मांडली गोष्ट, डायनोसरच्या जगामध्ये आपण जातो आणि पुन्हा ते हे सगळं फार वेळ लावणार होतं. आणि ज्या प्रकारे त्याचं चित्रीकरण करण्यात आलं, ज्या प्रकारे त्याचं फायनल प्रोडक्ट करण्यात आलं, तेव्हा इंटरनेट वगैरे फार नव्हतंच ॲक्च्युली. त्यामुळे त्याच्यावरती ते कसं झालं, ते काय केलं हे समजण्यासाठी मला बराच वेळ गेला. आणि त्याच्यानंतर मला असं लक्षात आलं की चित्रपट जो आहे, तर जे मी आजही सांगतो आणि मी आजही सांगताना बऱ्याच ठिकाणी सांगतो, चित्रपट हा 2 टेबलांवरती घडतो. वन इज रायटिंग टेबल अँड अदर इज एडिटिंग टेबल. बाकी सब दिखावा है, शूटिंग वगैरह सब दिखावा है, वो करना पड़ता है. तर जे पोस्ट प्रोडक्शन आहे, जे VFX वगैरे आहे, ह्याच्यामध्ये संगणकाचा उपयोग हा भरपूर जास्ती प्रमाणात होत होता. जे मला ज्युरासिक पार्क नंतर लक्षात आलं. आणि मला असं वाटलं की जर सिनेमा करायचा असेल तर आपले फंडामेंटल्स क्लिअर पाहिजेत. आणि जर फंडामेंटल क्लिअर व्हायचे असतील तर इंजिनिअरिंग करणं गरजेचं आहे. कारण त्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या मार्गाने मी कम्प्युटर्सचं नॉलेज घेऊ शकलो असतो. आय डोंट थिंक देर वॉज एनी अदर वे. सो मला इंजिनिअरिंग करणं तेव्हा गरजेचं होतं. इंजिनिअरिंग करण्याचा एकमेव उद्देश हा फक्त चित्रपट बनवणे हा एवढाच होता. मला बाकी इंजिनिअरिंगमध्ये अजिबात रस कधीही नव्हता. आणि आय थिंक वन्स यू आर एन इंजिनियर, व्हॉट इज इंजिनिअरिंग? आय थिंक इंजिनिअरिंग इज स्टेप बाय स्टेप सोल्युशन टू अ प्रॉब्लेम, राईट? त्यामुळे इंजिनिअरिंग केल्यामुळे तुमचे फंडामेंटल्स खूप क्लिअर होतात, आयुष्याचे सुद्धा. तर with that logic, I am a strong engineer, and I want to be a strong filmmaker as well. एक्झॅक्टली. सो हे आम्हाला माहिती नव्हतं की इंजिनिअरिंगच्या मागे सुद्धा कुठेतरी देर वॉज अ बिगर पिक्चर विच यू आर लुकिंग ॲट. की मी 4थीत ठरवलं होतं की मला चित्रपट करायचा आहे. त्यानं मला चित्रपट क्षेत्रात दिग्दर्शक व्हायचं हे मी 4थीत ठरवलं होतं. करेक्ट. त्याच्यानंतर मी जे काही केलं ते फक्त त्या दिशेने करण्यासाठीच केलं. करेक्ट. त्यामुळे अल्टिमेटली पुढची जी स्टेप होती ती सिनेमाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेणं ही होती. आणि त्यासाठी तू न्यूयॉर्कला गेलास. तर त्याच्या मागची प्रोसेस काय होती? कारण आपल्याकडे सुद्धा फिल्म इन्स्टिट्यूट आहे भारतामध्ये, किंवा व्हिस्लिंग वूड्स सारखी, मला वाटतं इफ आय एम नॉट टू रॉंग, तोपर्यंत अशा सुद्धा स्कूल्स आलेल्या होत्या. पण तरी सुद्धा मग त्याच्यामागे पण स्टीवन स्पीलबर्गच होता का की आय वॉन्ट टू गो अब्रॉड, किंवा मला अमेरिकेपर्यंत जायचंय आणि तिथलं जे मूळ तंत्र आहे ते शिकून घ्यायचंय? व्हिस्लिंग वूड्स तेव्हा नव्हतं भारतामध्ये. आणि भारतामध्ये आय थिंक तेव्हा जेव्हा मी परदेशात गेलो शिकायला तेव्हा फक्त FTIच होतं. माझी आई FTIची ग्रॅज्युएट आहे. पण आय थिंक सिरॅक्यूजला मी जे शिकलो ते नॉट बिकॉज मला परदेशात जायचं होतं. मी सिरॅक्यूज जर लुधियानात असतं तर मी लुधियानात गेलो असतो. मला सिरॅक्यूजमध्येच जायचं होतं. आय ऑलवेज वॉन्टेड टू गो टू सिरॅक्यूज युनिव्हर्सिटी. देर आर सेव्हरल रिझन्स. USC नावाची एक युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया, आणि AFI अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूट, आणि सिरॅक्यूज, हे 3 ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या दे आर व्हेरी स्ट्रॉंग फिल्म स्कूल्स, दे आर व्हेरी स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्कूल्स. आणि त्या युनिव्हर्सिटीमधल्या त्या ज्या पर्टिक्युलर कॉलेजेस होते त्यांचं रँकिंग खूप जास्ती होतं. आणि मला नेहमी असं वाटतं की मी एक ग्लोबल सिटीजन आहे, हे माझे घर. मला आय वॉन्ट टू प्ले मायसेल्फ ॲट अ नॅशनल ऑर अन इंटरनॅशनल लेवल. त्याला साजेसं शिक्षण मला अमेरिकेत ह्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीमध्ये मिळणार होतं. आणि म्हणून मी तिथं जायचं ठरवलं. मला बाकी काही त्याच्यामध्ये हे नव्हतं. आणि तिथं जाऊन शिक्षण आणि नंतर भारतात परतणं हा प्लॅन होता. बऱ्याच तरुणांचा प्लॅन असतो परदेशात शिक्षण घेण्याच्या आधी. पण परदेशात गेल्यावरती नंतर परत येणं खूप कठीण होऊन जातं. माझ्या सुदैवाने मला ते शक्य झालं. त्यामुळे मी परत येऊ शकलो आणि इथं काम करू शकलो. मगाशी बोलता बोलता हा तू उल्लेख केलास की MTV मध्ये काम करणारा गेल्या अनेक वर्षातला ब्राऊन पर्सन ऑफ कलर, आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने काम करणारा प्रोबॅबली अन एक्झिक्युटिव्ह व्हॉट एव्हर तू पहिलाच असशील. तर हा सगळ्याच पातळीवरचा अनुभव, म्हणजे
सोशल लेवलवरती सुद्धा, क्रिएटिव्ह लेवलवरती सुद्धा किंवा इन्फ्रास्ट्रक्चरल लेवलवरती सुद्धा तुझा MTV बरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? हो, MTV वॉज म्हणजे माझ्या आयुष्यातले सगळ्यात उत्तम दिवस मी जर म्हणेन कुठले तर ते माझे MTVमध्ये नोकरी करण्याचे होते न्यूयॉर्कमध्ये असताना. माझं असं म्हणणं आहे की ट्रेनिंग जे आहे, शिक्षण जे आहे ते कॉलेजमध्ये संपत नाही, त्याच्यानंतरही ते कित्येक वर्ष सुरू राहतं. त्यामुळे फक्त परदेशामध्ये जाऊन त्यांच्या विद्यालयांमध्ये शिक्षण घेणं, इथं माझं शिक्षण संपत नव्हतं. तर त्यानंतर तिकडे नोकरी करून त्याचा एक अंदाज घेणं आणि तिथे काय प्रकारचं काम केलं जातं ते शिकणं वॉज द गोल. त्यामुळे मला कॉलेजमध्ये असतानाच MTV कडनं जॉब ऑफर आली आणि शिक्षण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आय गॉट हायर्ड ॲट MTV. याचं कारण मी कॉलेजमध्ये असताना MTVमध्ये इंटर्नशिप करायचो. सो शिक्षण एकीकडे चालू होतं आणि दुसरीकडे इंटर्नशिप सायमल्टेनियसली चालू होती. आणि त्याच्यामधनं त्यांनी मला सांगितलं की वी आर नॉट लेटिंग यू गो, सो ग्रॅज्युएशन झाल्यावरती यू शुड कम बॅक. तर म्हणजे एकाच वेळेला तू शिकतही होतास आणि इंटर्नशिपही करत होता. एकीकडे इंटर्नशिप चालू होती आणि दुसरीकडे शिक्षण चालू होतं. करेक्ट. आणि करता करता मला नंतर तिकडे ते हायर्ड मी आउट ऑफ माय इंटर्नशिप. आणि इट सो हॅपन्ड दॅट भारतीय ओरिजिनचा म्हणजे इंडियन ओरिजिनचा मी पहिला असा मुलगा होतो की जो म्हणजे एका भारतीय वंशाचा मुलगा तिथे काम करायला लागला. आणि माझ्या मते आज तागायत मी एक आय हॅव बीन दी ओनली पर्सन टू बी दॅट. म्हणजे गंमत अशी झाली की जेव्हा मी MTV सोडलं 2010 साली आणि मी जेव्हा भारतात परत आलो तेव्हा माझ्या बॉसचा मला फोन आला 3 महिन्यानंतर मी नोकरी सोडल्याच्या. यू कॅन स्टील कम बॅक, आय हॅव केप्ट युअर जॉब. पण आजपर्यंत काही तसं झालेलं नाही आणि मला वाटत नाही असं कधी होईल, कारण आय एम जस्ट लव्हिंग बीइंग हिअर. पण याच्यामध्ये ना एक असं साधारणपणे पर्स्पेक्टिव्ह लोकांचा असू शकतो की ओम राऊतची आई नेहमी दूरदर्शनमध्ये अत्यंत सक्सेसफुल निर्माती होती. वडील आधी पत्रकारितेत होते आणि नंतर ते खासदार झाले. त्यामुळे या सगळ्या प्रवासामध्ये देशाबाहेर जाऊन शिकताना फायनान्शियल लेवलला ओमला कधी काही स्ट्रगल आलं नव्हतं आणि इट वॉज व्हेरी इझी फॉर हिम. वॉज इट व्हेरी इझी फॉर यू? जर मी ते इझी केलं असतं तर इझी झालं असतं. परंतु एक मी ठरवलं होतं की जी ट्युशन फी जी असते म्हणजे कॉलेजची जी फी असते ती घरनं घ्यायची आणि इतर जे खर्च असतात म्हणजे राहण्याचा खर्च किंवा पुस्तकांचा खर्च किंवा प्रवासाचा खर्च किंवा खाण्यापिण्याचा खर्च, जगण्याचा खर्च तो आपण स्वतःच करायचा असं मी ठरवलं होतं. आणि त्याप्रमाणे मी तसंच करत होतो. जर कदाचित घरनं सांगितलं असतं की ते पैसे पाहिजेत तर ते मिळाले असते, पण मी ते आयुष्य जगलो नसतो की जे मला जगायचं होतं. आणि मुळात फिल्म स्कूलमध्ये असताना प्रॉब्लेम्स आणि खर्च हे इतर म्हणजे इंजिनिअरिंगच्या तुम्ही ज्या स्कूलमध्ये जाता किंवा तुम्ही MBA करण्यासाठी परदेशात जाता त्याच्यापेक्षा तुम्ही फिल्म स्कूलमध्ये जाता तर प्रॉब्लेम खूप वेगळे असतात. कारण त्या काळामध्ये डिजिटल नव्हतं. सो फिल्म्स वर ॲक्च्युली शॉट ऑन फिल्म्स, राईट. सो जेव्हा आम्ही स्टुडंट फिल्म्स बनवायचो त्या वी ॲक्च्युली हॅड टू बाय द मॅगझिन्स, right? We had to buy those films or tapes or something and something. Now, when you are at school, तुम्ही 100 गोष्टी चुकीच्या करणार, त्याच्या मागे एक गोष्ट बरोबर होते. त्यामुळे भयानक टेप्स आणि भयानक फिल्म्स विकत घ्यायला लागायच्या आणि त्याच्यासाठी खूप जास्ती खर्च व्हायचा. किंवा तुम्ही शूटसाठी जर कुठे बाहेर जात असाल तर युनिव्हर्सिटीमधनं तुम्हाला एक पर्टिक्युलर भत्ता मिळायचा, त्याच्या वरचा खर्च हा स्वतःहून करायला लागायचा. एक प्रकारे खूप सिनेमे बघायला लागायचे, त्याच्यासाठी ते DVDs विकत घेणं आणि बघणं. त्यामुळे फिल्म स्कूलचे खर्च हे फार वेगळ्या प्रकारचे असतात. ते करताना थोडा त्रास झाला. म्हणजे मी वॉचमनची पण नोकरी केली, मी बर्गर किंगमध्ये वापर रोल करायची पण नोकरी केली, मी बारमध्ये बाउन्सर होतो, ID चेक करून आतमध्ये सोडायचं की नाही बिकॉज ऑफ माय साईज. सो अशा मी वेगवेगळ्या प्रकारच्या नोकरी केल्या. कम्प्युटर सर्व्हिसिंगच्या एका दुकानामध्ये पण नोकरी करायचो, ती नोकरी मी जास्ती वेळ केली. आणि माझ्या नशिबाने झालं असं की आमच्या कॉलेजमधली एक प्रोफेसर होती, ती भारतीय फिल्म डिरेक्टर्स वरती पुस्तक लिहित होती. तर तिने 28 फिल्म डिरेक्टर्सना त्यांचा इंटरव्ह्यू केला होता
आणि प्रॉब्लेम असा झाला की भारतीय ॲक्सेंट आणि अमेरिकन ॲक्सेंटमध्ये फरक आहे. त्यामुळे तिकडच्या मुलांना तो किंवा तिकडच्या लोकांना तो त्याचे इंटरव्ह्यूज रेकॉर्ड केले होते त्याचा अर्थच कळत नव्हता. त्यामुळे somebody had to sit down and write all those interviews for the book, and who could it be better than me, right? So because I was understanding, I have Indian accent, so I understand Indian accent because I was born here. सो मला ते काम मिळालं आणि ते काम जेव्हा मिळालं ते ॲक्च्युली ते इट वॉज अ ट्रीट. कारण 28 भारतीय दिग्दर्शक अतुल गोपाल कृष्णनपासनं करण जोहरपर्यंत किंवा राम गोपाल वर्मापासून संजय लीला भन्सालींपर्यंत अशा 28 चित्रपट दिग्दर्शकांचे इंटरव्ह्यूज, कधी 1 तास, कधी 2 तास, कधी 4 तास असे इंटरव्ह्यूज होते आणि ते सगळे इंटरव्ह्यूज टाईप करून त्या पुस्तकासाठी काम करायचं होतं. ते काम मला मिळालं. त्यामुळे त्याच्यातनं पैसेही चांगले मिळाले आणि इट वॉज फन. म्हणजे इट वॉज रिअली गुड लर्निंग फॉर मी. क्या बात आहे. म्हणजे ती सुद्धा एक क्रिएटिव्ह प्रोसेसच होती अपार्ट फ्रॉम डुईंग जॉब्स लाईक बिंग अ वॉचमन आणि हे वगैरे ह्या गोष्टी वगळता, पण त्याच्यातनं सुद्धा आपण खूप काही शिकतो. आणि दॅट जॉब पेड अ लॉट. बीइंग द रिसर्च असिस्टंट पेड अ गुड सैलरी बोथ वेज. पण ना स्क्रीन प्ले में वॉचमैन का जॉब करके एजुकेशन लिया, बोलने में अच्छा लगता है. नक्कीच नक्कीच. भारतामध्ये आल्यानंतर इतक्या मोठ्या पातळीवरती काम करणं लगेच शक्य होतं असं नाही, किंवा कधी कधी शक्यही होत नाही. पण असं असतानाही तू न्यूयॉर्क सोडून पुन्हा मुंबईला येण्याचा निर्णय घेतलास, त्याच्यामागे काय कारण होतं? मी न्यूयॉर्क कधी धरलंच नव्हतं. म्हणजे मी न्यूयॉर्क सोडायचा प्रश्न येत नव्हता. न्यूयॉर्क माझं घर आहे, माझं दुसरं घर आहे. मुंबईनंतर माझं न्यूयॉर्क. आणि खरं सांगायचं तर मुंबईपेक्षा मी न्यूयॉर्कमध्ये कणभर जास्ती कम्फर्टेबल. याचं कारण असं की माझी कॉलेजमधली उमेदीची वर्ष तिथे गेली, नंतर कॉलेजनंतर मी तिथेच होतो. त्यामुळे सगळं जी दुनियादारी असते ती सगळी न्यूयॉर्कमध्ये घडली. त्यामुळे ते शहर माझंच शहर आहे. म्हणजे कधी कधी असा प्रश्न येतो की म्हणजे असं झालं की भारतात आलो आणि आमच्या काही दिवसानंतर घरातलं प्रिंटर बंद पडला. तर माझ्या वडिलांनी मला सांगितलं की अरे तो जरा प्रिंटर खराब झाला तर तो जरा नवीन घेऊन या. आणि जे बरोबर आहे की तो नवीन प्रिंटर घ्यायला पाहिजे, परंतु तो प्रिंटर घ्यायचा कुठे मला हेच माहिती नव्हतं. कारण मी कधी मुंबईत प्रिंटर घेतलाच नव्हता. त्यामुळे असे सगळे वेगळे वेगळे प्रश्न होते. परंतु न्यूयॉर्क मी सोडलं कधी नाही, कारण का मी न्यूयॉर्क धरलंच नव्हतं. मला न्यूयॉर्कमध्ये राहण्याचा प्लॅन नव्हताच, अमेरिकेत राहण्याचा प्लॅन नव्हताच. प्लॅन हाच होता की परदेशात जायचं, तिथं शिक्षण घ्यायचं आणि त्या शिक्षणाचा फायदा भारतात आपल्याला करून घ्यायचा आणि इथं त्याचं. त्यामुळे न्यूयॉर्क सोडणं हे कधीच कठीण नव्हतं. बरोबर. बरेच तरुण असंच विचार करतात की माझ्यासारखाच विचार करतात की शिक्षण झालं, थोडे वर्ष काम करून मग भारतात परत यायचं. दुर्दैवानेच सगळ्यांना ते शक्य होत नाही. माझं सुदैव असं की मी ते करू शकलो आणि मी तो प्लॅन एक्झिक्यूट करू शकलो आणि भारतात परत येऊ शकलो. बरोबर. सो इट वॉज नॉट आउट ऑफ द ब्लू थिंग की करत यावं. ते ठरलेलं होतं आणि त्या ठरलेल्याप्रमाणे मी ते ॲक्शन केलं. लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत याच्याशी, आणि ओमने आतापर्यंत आपल्याला त्याच्या न्यूयॉर्कपासून पुन्हा एकदा मुंबईपर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगितला. म्हणजे मुंबई न्यूयॉर्क मुंबई या प्रवासाबद्दल आपण बोललोय. पण आता पुढचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे लोकमान्य या चित्रपटाची निर्मिती. बरं, तू मुंबईला परत आलास, पण मला खात्री आहे की न्यूयॉर्कमध्ये ज्या पद्धतीची यंत्रणा होती आणि मुंबईमध्ये ज्या पद्धतीची यंत्रणा होती त्याच्यामध्ये खूप तफावत आहे. त्यामुळे इथे आल्या आल्या तर तू लगेच चित्रपटाच्या निर्मितीकडे वळला नसशील, कदाचित इतरही काही गोष्टी केल्या असतील. तर ह्या गोष्टीचा तुला कितपत त्रास झाला की सगळंच वेगळं आहे बाबा इकडे? जग वेगळं आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की अमेरिका हा विकसित देश आहे आणि आपण विकसनशील देश आहोत आणि आपण विकसित होण्यासाठी अतोनात प्रयत्न करायला हवेत. आपल्यापैकी काही लोक तो प्रयत्न करत आहेत. आपल्याला काही आपले एक स्वतःचे विशेष प्रश्न किंवा स्वतःचे विशेष प्रॉब्लेम्स आहेत. हे प्रॉब्लेम जर आपण विचारात घेतले तर ज्याप्रमाणे पाश्चिमात्य संस्कृतीचा विकास होतोय किंवा ज्याप्रमाणे पाश्चिमात्य संस्कृती पुढे चालली आहे त्याप्रमाणे आपण तसे पुढे जात नाही आहोत, त्या वेगाने आपण पुढे जात नाही आहोत. त्यामुळे त्याला लागून जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स हे होणारच होते.
बरोबर आहे. आता खरं सांगायचं तर की ह्या फ्रस्ट्रेशनमध्येच लोकमान्यची जन्म कुठेतरी लपलेला आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 47 साली. 47 साला आधी आपल्यावरती असंख्य अत्याचार ब्रिटिशांनी केले. आपल्याला काय म्हणतात ते लोकमान्यमध्ये मी एक वाक्य लिहिलंय की ज्या देशातून पूर्वी सोन्याचा धूर निघत होता त्या देशाची माती सुद्धा आज आपल्या मालकीची नाही, अशी परिस्थिती आपल्या देशाची ह्या लोकांनी करून ठेवली. असं झाल्यानंतर 47 साली आपल्याला आपलं राज्य मिळालं. बरोबर आहे. हे राज्य जेव्हा आपलं मिळालं तेव्हा आपले राजकारणी तिथे राजकर्ते म्हणून पुढे आले. आता 47 सालाच्या आसपास जर्मनी ज्याच्यावरती बॉम्ब हल्ला होऊन हरले लढाईत दुसऱ्या महायुद्धामध्ये, किंवा तुम्ही हिरोशिमा नागासाकी नंतर जपान जो पूर्णपणे नेस्तनाबूत झाला, हे देश बघा. हे देश आज कुठं आहे? छोट्यातला छोटा देश की ज्याची इकॉनॉमी छोटी होती त्या काळामध्ये, क्युबा सारखी कंट्री बघा, टर्की बघा, ते देश कुठं ना कुठपर्यंत पोचले. राईट. सिंगापूर सारखं छोटं राज्य ते आज कुठल्या याला बोलतो. आपण जर पॅरलल ड्रॉ केले तर लोकमान्य टिळकांनी त्या काळामध्ये जेव्हा आपला देश पारतंत्र्यात होता त्या काळामध्ये त्यांची सगळ्यात अधिक भिस्त ही तरुणांवरती होती, तरुण शक्तीवरती होती. त्यांचं असं म्हणणं होतं की तरुणच देशाला पुढे घेऊन जातील. बरोबर आहे. आणि मग आजच्या काळात बघितलं तर की 54% हिंदुस्थान हा तरुण आहे. वी आर द यंगेस्ट कंट्री इन द वर्ल्ड. तर ह्या तरुणांनी जर ती शिकवण कुठेतरी केली तर आपण काहीतरी करू शकतो. मला वाटतं की जर लोकमान्य टिळकांनी काय केलं हे जर मी लोकांना सांगू शकलो माझ्या पद्धतीने, जे माझ्या अकलेला समजेल तेवढं, तर त्याचा लोकांना फायदा होऊ शकतो. ओके. तर हा कोण आहे मुलगा जो येऊन सांगेल मला मी काय करायचं? त्यामुळे तुम्ही असं करा किंवा तुम्ही असं करू नये हे सांगण्याची माझी कुवत किंवा माझी क्षमता नाही. परंतु मी हे नक्की सांगू शकतो की लोकमान्य टिळकांनी काय केलं, त्यांच्यावरती जेव्हा अशी परिस्थिती होती तेव्हा त्यांनी काय केलं हे जर मला सांगायचं असेल तर ते सांगण्यासाठी मी हा चित्रपट केला. सो आय थिंक मे बी तिथे कुठेतरी ह्याचा उगम किंवा मूळ आहे. पण मग या सगळ्या प्रवासामध्ये मला वाटतं या फ्रस्ट्रेशनमधनं किंवा या सगळ्या परिस्थितीचं आकलन झाल्यानंतर आणि पुन्हा कुठेतरी लहानपणी या लोकनेत्यामुळे प्रभावित झाल्यामुळे लोकमान्य हा चित्रपट करण्याचा निर्णय झाला. पण निर्णय घेणं आणि तो प्रत्यक्षात उतरवणं ह्याच्यामध्ये खूप दरी असते, किंवा निर्णय घेतल्यानंतर सुद्धा तशी समविचारी लोक भेटणं ही सुद्धा खूप कठीण प्रोसेस असते. तर ह्या चित्रपटाच्या बाबतीमध्ये हे सगळं कसं जुळून आलं? बेसिकली हा चित्रपट म्हणजे असा लोकमान्यांवरती चित्रपट करायचा हे जेव्हा ऑफिसमध्ये आम्ही जेव्हा ठरवलं, मी आणि कौस्तुभ सावरकर आणि दीपा लिमये, दीपा तुला माहिती आहे आपल्या शाळेतच, दीपा इज EP ऑन माय फिल्म्स. तर आम्ही जेव्हा तिघांनी असं ठरवलं की आपण असं काहीतरी करायला पाहिजे, तेव्हा खरं सांगायचं तर हा त्या धुंदीमध्ये आम्हाला वी डिडंट नो हाऊ big it was. deep it would be. We knew how big it was, but we didn't know how deep it would be. त्याच्यानंतर मी घरी आलो आणि घरी आल्यावरती मी जेवताना माझ्या आईवडिलांना सांगितलं की एक तर मी लवकर घरी आलो ह्याच्यावरतीच सगळ्यांना की हा असा कसा आणि एकत्र जेवतोय वगैरे, तर तेव्हाच काहीतरी होतं. तर तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला असं असं करायचं मी योजलंय. त्याच्यावरती त्यांना काही चर्चाच झाली नाही, म्हणजे शांतता होती डायनिंग टेबलवरती. बराच वेळ कोणीच काही बोललं नाही. आणि नंतर माझ्या वडिलांनी म्हटलं की लोकमान्यांवरती चित्रपट करणं हे काही खायचं काम नाही, टिळकांवरती चित्रपट. आणि नंतर तेच थोड्या वेळाने म्हणाले हा वेडेपणा जर कोण करू शकतो तो फक्त तूच करू शकतोस, त्यामुळे कर. तर कर म्हणाल्यावरती त्याच्यामध्ये काही फारसं पुढंपाठी बघायचं हे नव्हतं. आम्ही लगेच कामाला लागलो. आणि त्यानंतर लोकमान्य टिळकांचं कास्टिंग कोणाला करायचं असा विषय सुरू झाला आणि कोणाला अभिनेता म्हणून घ्यायचं. तर मला एक प्युअर व्यक्ती हवी होती. मला एक अशी व्यक्ती हवी होती की तुला माहिती आहे की आपल्या क्षेत्रामध्ये नटांना आणि नटींना कित्येक प्रकारच्या काय काय वाईट सवयी असतात. त्या वाईट सवयी टिळकांचं कॅरेक्टर प्ले करताना बाजूला ठेवणं गरजेचं होतं. कारण त्याचं एक पावित्र्य आहे, ते पावित्र्य राखायला पाहिजे. आणि फक्त तेवढंच करून उपयोगच नाही, तेवढा ताकदीचा अभिनेता पाहिजे की जो लोकमान्यांची भूमिका
भूमिका साकारू शकेल. ते एक काय म्हणतात ते एक प्युरिस्ट काम आहे आणि ते प्युरिस्ट काम प्युरिस्ट प्रमाणेच व्हायला पाहिजे. दुसरं काही करत असू तर गोष्ट वेगळी, पण मग टिळक करू नये. तर त्याप्रमाणे तशीच व्यक्ती हवी होती. तर मी सुबोधला फोन केला आणि सुबोध मला म्हणाला जरा थांब जरा, मी तुला थोड्या वेळाने फोन करतो. ह्याचं कारण सुबोधला देखील लोकमान्य टिळकांवरती चित्रपट व्हावा असं त्याच्या विचारात होतं, परंतु त्या चित्रपटामध्ये सुबोध लोकमान्याची भूमिका साकारणार नव्हता. हा फक्त चित्रपट व्हावा अशी त्याची इच्छा होती. आणि त्याच्यानंतर मी त्याला हट्ट केला की मी स्क्रिप्ट करतोय, माझं स्क्रिप्ट झालंय आणि मला वाटतं की तूच करावंस लोकमान्य टिळकांचं काम. त्याच्यावरनं खूप वादावादी झाली, खूप हे झालं की नाही रे तू काय असं नाही का लोकमान्य कसं वगैरे, असं भरपूर सगळं आमचं त्याच्यात मारामाऱ्या झाल्या. आणि सुबोध शेवटपर्यंत ही वॉज नॉट कन्व्हिन्स्ड. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आमची लुक टेस्ट होती आणि लुक टेस्टच्या आदल्या दिवशी रात्री तो ऑफिसला आला. त्यांनी मला खाली बोलवलं आणि तो वरतीही आला नाही ऑफिसमध्ये, कारण वरती सगळे लोक होती, दुसऱ्या दिवशीची तयारी सुरू होती. आणि खाली आला आणि खाली आमच्या विशेष रस्त्यावरती, तुला माहिती आहे आपण तिथे बऱ्याचदा भेटलोय कारण तुझं घर आहे तिकडेच आहे, त्या रस्त्यावरती आम्ही एक साधारणपणे 1.5 तास दोघं जण चर्चा करत होतो. की तो मला म्हणाला की एक गोष्ट नक्की, की जर मी उद्या लोकमान्य दिसलो नाही, मेकअप केल्यावरती गेटअप केल्यावरती जर मी दिसलो नाही तर त्या क्षणी तुम्हाला सांगायचंस आणि आपण दुसरा ऍक्टर घ्यायचा. सो ह्या लेवलवरती सगळं बोलणं चालू होतं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी लुक टेस्ट केली तेव्हा मला आठवतं 6 मे होता आणि इट वॉज out of the world. It was out of the world. He was looking like Vikram Gaikwad, the magician makeup designer. त्यांनी सुबोधला ह्या आधी पण खूप ठिकाणी बालगंधर्वमध्ये पण सुबोधचा गेटअप त्यांनीच केला होता. आमिर खानचे सगळे गेटअप म्हणजे 3 इडियट्स मधला 22 वर्षाचा आमिर खान, ते PK मधला कान बाजूला असलेला आमिर खान पासून ऑल राकेश ओमप्रकाश मेहरा फिल्म्स, all of the विशाल भारद्वाज फिल्म्स, ऑल आर विक्रम गायकवाड. बर्फी 4 नॅशनल अवॉर्ड आहेत त्या माणसाला. तर त्यांनी सुबोधचा पूर्णपणे कायापालट केला आणि वी हॅड आर लोकमान्य अँड वी हॅड द फिल्म. वा, खरोखरच माहिती, खरं तर इथूनच संघर्ष सुरू झाला होता. आणखीन बरंच काही आपल्याला ओमकडनं जाणून घ्यायचं आहे. कठीण प्रसंग खूप आले, परंतु कठीण प्रसंग आपण लक्षात ठेवत नाही, कारण आपण वाईट गोष्टींना नेहमी मागे टाकावा आणि चांगल्या गोष्टींचा विचार करावा. पण एक गमतीशीर गोष्ट सांगतो जी कठीण प्रसंगामध्ये आड येते. टिळक म्हणजे काय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, बरोबर, LBT. आणि आमच्या LBTच्या शूटिंगच्या आड आपला दुसरा LBT आला, टॅक्स LBT. झालं असं की LBTला विरोध म्हणून सगळी दुकानं बंद, संप, 1 महिना हे कार्यक्रम चालला. आणि हे सगळं झालं शूटिंगच्या 1-1.5 महिना आधी. त्यामुळे सगळ्याच गोष्टींच्या खरेदीवरती प्रॉब्लेम आला. कारण जेव्हा तुम्ही एवढा मोठा चित्रपट करता, तुला सांगतो गंमत म्हणून, आम्ही परवा मे झाले त्याला बरेच दिवस, आम्ही 8 किलोमीटर लांब खादी विकत घेतली.